स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मॅसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता व दररोजचं लाईव्ह तासिका करू शकता। तर चला, आज आपण मागील 2 दिवस झालं, आज तिसरा दिवस आहे, वर्तुळ हा घटक अभ्यासत आहोत। तर चला, त्यातील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी, चला परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया। आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे, एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? पहा, आपल्याला काय दिले, एका वर्तुळाचा व्यास दिले, किती दिले व्यास? 28 सेमी। काढा काय म्हणले, त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हणले। मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय माहिती आहे, इथं वर्तुळाचा व्यास माहिती आहे, व्यास बरोबर 28 सेमी। आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हणते, काय म्हणतंय, वर्तुळाचे क्षेत्रफळ। वर्तुळाचे क्षेत्रफळ काय बरोबर, सूत्र काय, पाय आर वर्ग। आर म्हणजे काय, त्रिज्या। आर म्हणजे काय, त्रिज्या। मग आपल्याला त्रिज्या दिली आहे का इथं? नाही। मग त्रिज्या दिलेली नाही तर काढा काय म्हणलेला आहे, त्रिज्या दिलेली नाही तर क्षेत्रफळ काढा म्हणले। मग आता त्रिज्या नसताना क्षेत्रफळ कसं काढायचं, काय करावं लागेल, तर आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, अगोदर त्रिज्या काढून घ्यावी लागेल। मग त्रिज्या कशाहून काढावी लागेल, इथं व्यास दिलाय, व्यास किती दिलाय, 28। मग त्रिज्या बरोबर व्यास जर दिला असेल तर व्यास भागिले 2, व्यास 28 आहे, 2 भाग घाला, 2 1 2, 2 चौक 8, 14 सेंटीमीटर काय झाली, ही त्याची त्रिज्या मिळाली आपल्याला। आता त्रिज्या मिळाल्यावर क्षेत्रफळ काढायला काय अवघड आहे, काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे। त्रिज्या जर आपल्याला माहीत असेल तर क्षेत्रफळ काढता येतं। काय क्षेत्रफळाचं सूत्र आताच आपण पाहिले, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, पाय आर वर्ग। पायची किंमत काय, 22/7, आर वर्ग, आर किती मिळाला आपल्याला, 14। मग ह्याला काय करायचं आपण, 14 गुणिले 14, वर्ग लिहित बसायचं नाही, डायरेक्ट 14 गुणिले 14 असं लिहिलं तर आपल्याला काय होतं, पुढच्या क्रिया करायला, भागाकार आणि गुणाकाराच्या क्रिया करायला सोपं जातं। हे 7 भाग जातो, 7 1 7, 7 2 14, काय आलं, 22 गुणिले 2 गुणिले 14, 22चा आणि 2चा गुणाकार करा, सोपं जाते, कारण 14चा आणि 28चा गुणाकार केला तर दोन्ही मोठे पाडे होतात। 22 आणि 2चा गुणाकार केला तर 22 2 44 गुणिले 14, या पद्धतीने सोपं जातं हे। 14 चौक 56 ला 6, हातचे किती आले, 5, 14 चौक 56, 56 आणि 5 61, 22 2 44, 44 गुणिले 14, 14 चौक 56 ला 6, हातचे किती आले, 5, 14 चौक 56, 56 आणि 5 61, 616 चौरस सेमी। वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर चला 396 कसं काढलं उत्तर तुम्ही, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 616 चौरस सेमी। पाय आरचा वर्ग, व्यास दिलाय 28, त्रिज्या किती मिळाली, 14, मग 22/7 गुणिले 14, पहा 22/7 गुणिले 14चा जरी वर्ग तुम्ही 196 जरी केला, 7 1 7,
7 दुनी 14, किती उरले? 5 उरले. किती उरले? 5 उरले. 56 झाले. 7 8 56. 28 गुणिले 22. 22 8 176ला 6. हाची किती आले? 17. 22 दुनी 44. 44 आणि 10 54. 54 7 61. 616 चौरस सेंटीमीटर. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. रासकर, नलगे, श्रीरामे, हुंडेकर, कुरवडे. चला, हुंडेकरने उत्तर टाकले ना, आता म्हणते मला कळालं नाही. मग उत्तर कुठून टाकला तू? आंबोरे, वाघ. चला, क्षेत्रफळाचं एकक चौरस सेमी. चौरस आहे एकक त्याचं, नगाने. सेंटीमीटर नाही, चौरस सेंटीमीटर येईल ते. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा व्यास 40 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? चला, त्याच प्रकारचा आहे. काय दिलेला आहे? एका वर्तुळाचा व्यास दिलाय. किती दिलाय व्यास? 40 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? व्यास दिलाय आपल्याला. व्यास किती दिलाय? 40 सेंटीमीटर व्यास दिलाय. बरोबर आहे. काढा काय म्हणले? वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. पाय आरचा वर्ग. व्यासावरून आपण त्रिज्या काढू. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती आहे? 40. 40 भागिले 2. बे एक बे, बे दुनी 4 0. मग त्रिज्या किती आली रे दादा? त्रिज्या बरोबर 20 सेंटीमीटर. त्रिज्या बरोबर 20 सेंटीमीटर. आलं का लक्षात? त्रिज्या किती आली? 20 सेंटीमीटर त्रिज्या आली. मग आता ते क्षेत्रफळ काढा. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले आर किती मिळाले आपल्याला? 20. व्यास 40 होता, त्रिज्या किती मिळाली? 20. मग काय करा? 20 गुणिले 20. 20 गुणिले 20. मग आता या 22/7 ऐवजी आपण काय करू? 3 दशांश चिन्ह 1 4 हे ठेवू आपण, कारण की त्रिज्या 20 आहे, 7 भाग जात नाही. 20 गुणिले 20 किती झाले? 400. हे 400चे 0 2 बाजूला ठेवले. 4 काय करू? गुणू आपण 3 दशांश चिन्ह 1 4ला, म्हणजे 314ला 4 गुणू. 4 चौक 16ला 6, हाच्याला 1, 4 1 4, 1 5 आणि 4 त्रिकम 12. 2 अंक सोडून दशांश आहे, इथेही 2 अंक सोडून दशांश द्या. म्हणजे काय आले? 1256. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 1256 चौरस सेमी. 1256 चौरस सेमी. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. रंडाळे, हुंडेकर, जडे, नगाने, भोसले. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा परिघ 220 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या किती? पहा, एका वर्तुळाचा परिघ दिलाय. परिघ किती दिलाय? 220 सेमी. त्याच्याहून त्याची काय काढा म्हणले? त्रिज्या काढा म्हणले. मग वर्तुळाचा परिघ, थांबा 1 मिनिट. वर्तुळाचा परिघ 220 सेमी आहे, तर त्या 1 मिनिट वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळ किती? कारण की त्रिज्या काढूनच पुन्हा क्षेत्रफळ काढावं लागतं. म्हणजे त्रिज्या बी येते, क्षेत्रफळ म्हणजे पुढचंच आपण हे करू ना, 1 2 होऊन जाईल. बरोबर आहे. तर वर्तुळाचा परिघ दिलाय. किती दिलाय? 220 सेंटीमीटर. बरोबर आहे. काढा काय म्हणले? वर्तुळाचे क्षेत्रफळ.
बरोबर, प्रश्नार्थक चिन्ह. आपल्याला काढा काय म्हणजे, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे. मग अगोदर काय करू, वर्तुळाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याला पाय आर वर्ग काय पाहिजे, आपल्याला आर माहिती पाहिजे. आर माहिती आहे का, आर म्हणजे त्रिज्या माहिती आहे का, नाही. मग परिघावून आपण त्याची त्रिज्या काढू शकतो. मग परिघ बरोबर 2πr. परिघ किती दिलाय, 220. मग 2 गुणिले 3.14 किंवा ह्याला काय करा, 22/7 घ्या, सोपं जाते. आणि आर आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला काढायचे काय, त्रिज्या काढायची. त्रिज्या बरोबर हे बरोबरच्या इकडे 220 होतं, इकडल्या इकडे हे 2च्या छेद काहीच नाही म्हणजे 1. हे 22/7 इकडे येऊन काय होईल, 7/22 होईल. 7/22 होईल. आणि हे 2 इथं येऊन भागिले होईल. म्हणजे काय होईल, 22×1 = 22, 22×1 = 0, बे 1 बे, बे 5 10. म्हणजे आपल्याला त्रिज्या किती मिळाली रे दादा, त्रिज्या बरोबर 7×5 = 35 सेंटीमीटर. परिघ सेंटीमीटरमध्ये आहे म्हणून त्रिज्या कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये. मग आपल्याला काय काढा म्हणले, त्रिज्या मिळाले. मग क्षेत्रफळ बरोबर त्रिज्या किती मिळाली, 35 सेंटीमीटर. मग क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. पाय किती, पायची किंमत काय, 22/7 गुणिले आर किती आहे, 35. 35 गुणिले 35, 35 गुणिले 35. मग 7 भाग घाला, 7×1 = 7, 7×5 = 35. काय करा, 22 गुणिले 5चा गुणाकार करा, 22×5 = 110 गुणिले 35. आता क्षेत्रफळ बरोबर हे 110चा 0 इथं ठेवा, 11 गुणा त्याला. 11×5 = 55, 5 हातचे किती आले, 5. 11×5 = 55, 5 हातचे 5. 11 त्रिक 33, 33 आणि 5 38, 3850 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ किती मिळालं, 3850 चौरस सेंटीमीटर. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. आपल्याला परिघ दिला होता, काय केला आपण, परिघावून त्याची त्रिज्या काढली. परिघ दिलाय, क्षेत्रफळ विचारले. क्षेत्रफळ विचारले तर आपल्याला तिथं पायची किंमत माहिती आहे, त्रिज्या माहीत असेल तर क्षेत्रफळ काढता येतं. त्रिज्याच माहीत नव्हती आपल्याला. मग आपण काय केलं, सर्वप्रथम परिघावून त्याची त्रिज्या काढली. बरोबर आहे. त्रिज्या काढल्याच्या नंतर क्षेत्रफळ काढलं त्याचं. किती आलं क्षेत्रफळ, 3850 चौरस सेंटीमीटर. रुचिता, जाधव, तांबोळी, हांडे, वाघ, मजगे, तेलंगे. चला छान, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेमी व जीवा 3 सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटर लांबीची असेल. पहा का आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या दिली आहे, किती दिली आहे, 2.5 सेमी. पहा त्रिज्या किती दिली आहे, 2.5 सेमी. आपण इथे एक वर्तुळ काढू. हा एक वर्तुळ आहे, हा त्याचा केंद्रबिंदू आणि ही त्रिज्या आहे त्याची किती आहे, 2.5 सेंटीमीटर लांबीची. बरोबर आहे. व जीवा 3 सेमी लांबीची, 3 सेमी असल्यास हे जीवा दिले त्याची एक जीवा, हे जीवा, ह्याची लांबी किती आहे, 3 सेंटीमीटर लांबी आहे ह्याची. या जीवेची लांबी किती आहे, 3 सेंटीमीटर जीवेची लांबी आहे. तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटरची. आता सर्वात मोठी जीवा म्हणजे कोणती असते, वर्तुळ केंद्रातून जाणारी जी वर्तुळाचा व्यास. पहा वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची
सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. मग आपल्याला इथं काय दिले? वर्तुळाची त्रिज्या दिले. मग व्यास बरोबर काय सूत्र आहे? व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2. त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? व्यास असतो. मग व्यास त्रिज्या किती आहे? 2.5 गुणिले 2. दशांश नाही असं समजून गुणाकार करा. 25 दुनी 50. एक अंक सोडून दशांश म्हणजे 5 सेंटीमीटर का आहे? त्याचा व्यास आहे. तर मग सर्वात मोठ्या जीवेची लांबी बरोबर 5 सेंटीमीटर असेल. काय येईल उत्तर? 5 सेंटीमीटर. त्या वर्तुळाची त्रिज्या दिली आहे, तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी 5 सेंटीमीटर असेल. सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो. आलं का लक्षात? का अवघड आहे का? काहीच अवघड नाही. खैरनार, रंडाळे, जडे, हांडे, भोसले, डोळे. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय? चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. विद्यार्थी मित्रांनो, चला, काल आपली थोडीशी अडचणीमुळं संध्याकाळी 8 वाजताची स्कॉलरशिप सैनिक स्कूलची बुद्धिमत्तेची तासिका झाली नाही. आज होईल ती. चला, नेटवर्क प्रॉब्लेम होता. चला, दररोज संध्याकाळी आपले 8 वाजता सैनिकी स्कूल आणि स्कॉलरशिप 5वी स्कॉलरशिपची बुद्धिमत्तेची तासिका आहे. जे त्यांना लिंक येण्यासाठी त्यांचा वेगळा ग्रुप आहे, सैनिक स्कूलचा ग्रुप आहे. ज्यांना त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांनी मला बुद्धिमत्ता असा एवढा जरी मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्या ग्रुपमधची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं तासिका करत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 88 मीटर परिघ असलेल्या बागेला अक्षरा रोज 5 फेऱ्या मारते, तर एका आठवड्यात किती किमी चालते? पहा, 88 किमी काय म्हणतंय? 88 मीटर परिघ असलेल्या बागेला अक्षरा रोज 5 फेऱ्या मारते, तर एका आठवड्यात किती किमी चालते? आता इकडे लक्ष द्या. हे 88 याचा परिघ किती आहे? परिघ आहे 88 मीटर. बरोबर आहे. याला रोज 5 फेऱ्या मारते. चला, काल तासिका झाली नाही, नेटवर्क प्रॉब्लेम होता. विद्यार्थी मित्रांनो, सायंकाळी 6 वाजता आपली स्कॉलरशिप गणिताची तासिका आहे. स्कॉलरशिपचं गणित जे आहे त्याची तासिका संध्याकाळी 6 वाजता आहे. स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलची बुद्धिमत्तेची तासिका संध्याकाळी 8 वाजता आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला परिघ दिलाय. आता एक लक्षात घ्या, ही एक फेरी मारते इथून इथपर्यंत. इथून चालू केली होती, इथून इथं आली, तर एक फेरी म्हणजे हा परिघ आहे. हा काय आहे? या वर्तुळाचा परिघ. याची लांबी किती? 88. मग एक फेरी बरोबर 88 मीटर. एका फेरीचं किती अंतर आहे म्हणतंय? 88 मीटर. बरोबर आहे. मग ती एका दिवसामध्ये 5 फेऱ्या मारते. आता एका दिवसाचे अंतर किती होईल? हे 88 गुणिले 5 गुणाकार करा. 8×45 0, हाचे आले 4. 8×45 आणि 4 44. 440 मीटर. एका दिवसाचे अंतर किती? 440 मीटर. मग एका आठवड्याचे अंतर
बरोबर एका आठवड्यात किती दिवस असतात? 7 दिवस. मग हे 440 गुणिले 7, 7 शून्य शून्य, 7 चौक 28ला 8 हातचे आले 2, 7 चौक 28 आणि 2 30, 3080 मीटर. पहा, एक आठवडा बरोबर 7 दिवस आणि 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. मग आपल्याला काय करावं लागेल? हे 3080 भागिले 1000, हे 3 शून्य कटले, दशांश इथं आला म्हणजे काय आलं? 3.08 किमी एका आठवड्यात. 3.08 किलोमीटर अंतर चालते. आलं का लक्षात? एका आठवड्यात 3.08 किलोमीटर एवढे अंतर ती चालते. चला, मीटरमध्ये जर विचारलं तर 3080 मीटर, किलोमीटरमध्ये 3.08 किलोमीटर. चला, येलमेवाड, हांडे, येवले, वाकडे, कृष्णा, पवार, कोकरे, खिल्लारे, येडके, नरखेडकर, तांबोळी, योगिता, शिंदे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका गाडीच्या चाकाचा व्यास 28 सेमी आहे. 44 मीटर अंतर जाण्यास त्या चाकाचे किती फेरे होतील? पहा, एका गाडीच्या चाकाचा व्यास किती आहे? 28 सेंटीमीटर आहे. 44 मीटर अंतर जाण्यास त्या चाकाचे किती फेरे होतील? आता एक लक्षात घ्या, आपल्याला इथं काय दिलाय? व्यास दिलाय. किती दिलाय? 28 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि अंतर दिले 44 मीटर. बरोबर आहे. आपण काय करू? हे सेंटीमीटरमध्ये आहे, हे मीटरमध्ये आहे. मग ह्याला आपण काय करू? ह्याच्यामध्ये करून घेऊ सेंटीमीटरमध्ये. मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर मग 44 मीटर बरोबर 4400 सेंटीमीटर. आलं? कळालं? मग आता पहा, आता काय करायचे आपल्याला? 4400 सेंटीमीटर अंतर जाण्यास किती फेरे होतील? एक फेरा किंवा एक फेरी बरोबर परीघ. एक फेरी बरोबर परीघ. एक फेरी बरोबर परीघ. मग इथं काय दिले? त्याचा व्यास दिले, त्याच्याहून त्याची त्रिज्या काढा. त्रिज्या बरोबर 28 भागिले 2. व्यास किती? 28. बे एक बे बे एक बे बे चौक 8, 14 सेमी त्रिज्या आली. तुम्हाला त्रिज्या मिळाली आहे, त्याच्याहून परीघ काढा. परीघ बरोबर 2πr 2 गुणिले पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? 14. 7 1 7, 7 2 14. मग ह्या बेनं 2 या 2ला गुणा, 2 2ला गुणलं तर किती आलं? 4. 4 गुणिले 22 म्हणजे 88 सेंटीमीटर. परीघ किती मिळाला? 88 सेंटीमीटर. आपल्याला काय काढा म्हणले? किती फेरे होतील? फेरे बरोबर पहा, इथं करतो मी आता. फेरे बरोबर अंतर भागिले परीघ. परीघ का? एक परीघ म्हणजे एक फेरा. मग एकूण अंतर किती आहे? 4400 भागिले 88. 4 1 4, 4 1 4, 0 0, 4 2 8, 4 2 8.
22 एक 22, 22 पंचे 110 आणि 0, एकूण फेरे बरोबर 50. किती फेरे होतील? 50 फेरे होतील. आलं का लक्षात? एकूण किती फेरे होतील? तर एकूण 50 फेरे होतील. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. पहा, कोणतरी विचारत होतं, काय विचारत होतं? 6 वाजता कशाची तासिका आहे? पहा, शिष्यवृत्ती, गणित सायंकाळी 6 वाजता आणि शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता अधिक सैनिकी स्कूल अधिक मंथन रात्री 8 वाजता. शिष्यवृत्ती, मंथन, सैनिकी स्कूल, ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांची बुद्धिमत्ता कधी आहे? 8 वाजता. सारखीच आहे, काठीण्य पातळीला कमी जास्त असते. आणि हे शिष्यवृत्तीचंच गणित म्हणून नाही 6 वाजता, तर तेच गणित आपल्या नवोदयला आहे, सैनिक स्कूलला आहे. पण त्या नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकात जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय आपण संध्याकाळी 6 वाजता सोडून घेत आहोत. सकाळचे तर आपल्या 3 तासिका आहेत. ही आपली पहिली तासिका आहे 5:45ची, 7 वाजताची दुसरी तासिका आहे, त्यानंतर 8 वाजता तिसरी चौथी MTS BTS मंथन यांची तासिका आहे, त्याच्यानंतर 8:30 वाजता मराठीची तासिका आहे, 8:30 वाजता मराठीची MTS BTS मंथन मराठीची तासिका आहे, त्याच्यानंतर रात्री 6 वाजता स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीची स्कॉलरशिप ऑब्लिक शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप शिष्यवृत्ती, एक शिष्यवृत्ती मराठीत, स्कॉलरशिप इंग्रजीत, याची काय आहे? गणिताची तासिका आहे 6 वाजता सायंकाळी, आणि रात्री 8 वाजता सैनिकी स्कूल, स्कॉलरशिप यांची बुद्धिमत्ता चाचणीची तासिका आहे. चला, दिवसभरामध्ये आपल्या ती बुद्धिमत्तेची जी तासिका आहे ती यश परगे चॅनलवर आहे. ती कुठं आहे? यश परगे या चॅनलवर आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका गाडीच्या चाकाची त्रिज्या 21 सेमी आहे, तर 660 मीटर अंतर जाण्यास चाकाचे किती फेरे होतील? पहा, या ठिकाणी त्याची त्रिज्या दिली 21 सेंटीमीटर, अंतर दिले 660 मीटर, तर काय म्हणले? फेरे बरोबर किती? फेरे बरोबर किती? प्रश्नार्थक चिन्ह. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न सोडविते वेळी हे जे माप जे आहेत सर्व एकाच एककात असले पाहिजेत, तरच प्रश्नाचं उत्तर योग्य येतं, अन्यथा प्रश्नाचं उत्तर चुकतं. हे सेंटीमीटरमध्ये आहे, हे मीटरमध्ये आहे, बरोबर आहे. त्यानंतर एक फेरी बरोबर परीघ, त्या वर्तुळाचा जेवढा काही परीघ असेल त्याची एक फेरी होते. मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, तर 660 मीटर. का हे आपण सेंटीमीटरमध्ये करतोय? कारण की इथं ह्याची त्रिज्या सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. एकतर ह्याला मीटरमध्ये करा किंवा त्याला सेंटीमीटरमध्ये करा. बरोबर, हे 660 आणि हे 100चे 2 शून्य, म्हणजे काय झालं? 66,000 सेंटीमीटर. 66,000 सेंटीमीटर. मग आता आपल्याला काय करू? अगोदर परीघ काढू. परीघ बरोबर 2πr, हे 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे त्याची? 21. बे 1 बे, बे त्रिक 6, सॉरी 7 1 7, 7 त्रिक 21, 7 1 7, 7 त्रिक 21. काय आलं?
2 गुणिले 22 गुणिले 3. मग 2चा आणि 3चा गुणाकार करा. ओहळकर काहीतरी उघड टाकू नको. 2चा आणि 3चा गुणाकार करा. किती होतो? 6. मग 22 सख्ख 132. 100 परीघ किती आला त्याचा? 132. परीघ किती मिळाला? 132 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग आता आपल्याला फेरेची संख्या काढायची. फेरे बरोबर एकूण अंतर भागिले परीघ. एकूण अंतर भागिले परीघ. एकूण अंतर किती आहे? 66,000 भागिले परीघ किती आहे? 132. 22 भाग घाला किंवा 11 भाग घाला. चला बचाटे, नवोदयची बुद्धिमत्ता सायंकाळी 7 वाजता असते ना. सुतार सर घेतात नवोदयची बुद्धिमत्ता. 22 सख्ख 132. आत्ताच आपण इथं गुणाकार केलता. मग 22 त्रिक 66 आणि हे 3 शून्य. 6 ना आणखी भाग घाला. 6 1 6, 6 5 30 शून्य. म्हणजे फेऱ्याची संख्या किती आली आपल्याला? फेरे बरोबर 500. किती फेरे होती? 500 फेरे होती. 500 फेरे होतील. चला शिष्यवृत्ती इंग्रजीची पण तासिका होईल, काळजी करू नका, लवकरच चालू होईल ती पण. पाचशे फेरे पूर्ण होतील. आलं? ज्यांचं आलंय. चला सैनिक स्कूलची बुद्धिमत्ता सायंकाळी 8 वाजता. सैनिक स्कूलची आणखी एक तासिका आपल्याला चालू करायची आहे जनरल नॉलेजची. ती होईल लवकरच चालू. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका गाडीच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे, तर 600 मीटर अंतर जाण्यास चाकाचे किती फेरे होतील? एका गाडीच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे, तर 600 मीटर अंतर जाण्यास चाकाचे किती फेरे होतील? त्रिज्या दिलेली आहे, अंतर दिले. काय दिले हे लक्षात घ्या. त्रिज्या बरोबर 35 सेंटीमीटर, अंतर बरोबर 600 मीटर. काढा काय म्हणले दादा? फेरे काढा म्हणले, फेऱ्यांची संख्या. मग आता हे सेंटीमीटरमध्ये आहे, हे मीटरमध्ये आहे. एकाच एककात करा. हे 600 गुणिले 100 करा. 100 न का गुणलं? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग हे 600च्या पुढं 2 शून्य देऊन टाका. हे काय झालं? सेंटीमीटर. 60,000 सेंटीमीटर झालं. 600 मीटरचं काय झालं? 60,000 सेंटीमीटर झालं. मग आपल्याला आता या ठिकाणी हे 60,000 सेंटीमीटर काय मिळालं आपल्याला? अंतर मिळालं. मग एक फेरा बरोबर, एक फेरी बरोबर त्याचा परीघ असतो त्या वर्तुळाचा. मग परीघ काढा. परीघ बरोबर 2πr. 2 गुणिले पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? 35. गुणाकार करा. 7 1 7, 7 5 35. या 2चा आणि 5चा गुणाकार किती आला? 10. 10 गुणिले 22 म्हणजे 220 सेंटीमीटर त्याचा परीघ मिळाला आपल्याला. परीघ किती मिळाला? 220 सेंटीमीटर मिळाला. बरोबर आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे? अंतर, फेरे काढायचे. फेऱ्याची संख्या. फेरे बरोबर अंतर भागिले परीघ. अंतर किती आहे? 60,000 सेंटीमीटर भागिले परीघ किती आला आहे? 220. 220. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 2 जर आपण भागलं, 2 जर भागलं तर बे एक बे, बे एक बे, बे त्रिक 6 0 0 0 म्हणजे 3000 भागिले 11 येऊ लागले. 3000 भागिले 11, सॉरी, बे एक बे, बे एक, हे शून्य कटला. हो, 3000 भागिले 11. 11 न भाग घाला. 11 1 11, 11 2 22, 8 उरले 80 झाले. 11 7 77, 3 उरले
30 झाले, 11 दुनी 22, म्हणजे 272 फेरे होतील. किती फेरे होतील? 272. दशांशामध्ये येते, फेऱ्याची संख्या दशांशात येत नाही. 272 फेरे. आणखी काय थोडंसं पुढं होईल ते, पुन्हा अर्धा चाक फिरल, समजा पाव चाक फिरल, काय तर होईल, है का नाही? मग लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल किंवा व्हिडिओ असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आला होता. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका गाडीच्या चाकाची त्रिज्या 0.70 मीटर असल्यास त्या गाडीच्या चाकाने 2000 फेरे पूर्ण केल्यास त्या गाडीने किती अंतर कापले? पहा, एका गाडीच्या चाकाची त्रिज्या किती आहे? 0.70 मीटर. त्या गाडीच्या चाकाची त्रिज्या किती आहे? 0.70 मीटर. बरोबर आहे. त्या गाडीच्या चाकानं 2000 फेरे पूर्ण केल्यास त्या गाडी किती अंतर पार केले? मग आता पहा, एक फेरा किंवा एक फेरी बरोबर त्याचा काय असतो? परीघ असतो. ते अंतर काढायचे आपल्याला, बरं का. मग आता आपल्याला इथं 2000 फेऱ्या पूर्ण केले, तर मग किती अंतर गेलं? तर आपल्याला अगोदर एक फेरी बरोबर किती अंतर, एक फेरी बरोबर किती अंतर, तर मग काय करा, परीघ काढा त्याचा. परीघ बरोबर 2πr, 2πr, 2 गुणिले पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले 0.70 मीटरमध्ये आहे हे. 7 × 7 हे दशांश जशास तसं 7 × 7 0. गुणाकार करा. 2 गुणिले 10 करा, 10 दुनी 20, हे दशांश इथे येईल, गुणिले 22 गुणिले 22, म्हणजे 22 दुनी 44 आणि 0 जशास तसं 2 अंक सोडून दशांश दिला तरी इथे येते, म्हणजे 4.4 मीटर. म्हणजे एक फेरी बरोबर 4.4 मीटर. आलं लक्षात? एका फेरीचं आपल्याला अंतर मिळालेलं आहे. मग एकूण अंतर आपल्याला काढायचे. एकूण अंतर बरोबर 4.4 गुणिले एक फेरी म्हणजे 4.4 मीटर. तर 2000 फेऱ्या मारल्यात, गुणिले 2000, 2000 न गुणा, हे 2000चे 3 शून्य ठेवले इथंच, 2×4 = 8 आणि 2×4 = 8, एक अंक सोडून दशांश आहे, म्हणजे काय आलं? 8800 मीटर. मग आपल्याला माहिती आहे 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर, बरोबर 1 किलोमीटर. मग अंतर बरोबर 8800 भागिले 1000 भागिले 1000. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा शून्य कटला, दशांश इथं आला. काय आलं? 8.08 किलोमीटर एवढं अंतर गेली आहे ती गाडी. काय आलं? 8.08 किलोमीटर एवढं अंतर ती गाडी गेलेली आहे. आलं का लक्षात? का अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही. विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्षात घ्या, आपला अभ्यासक्रम जवळपास सर्व संपलेला आहे या बॅचचा, बरं का. आता हा वर्तुळ हा घटक परीक्षेला येत नाही, पण आला तर आपल्याला भूमितीचा कोणता भाग दिलाय त्यांनी यावर्षी? कोन आणि कोणाचे प्रकार, तो आपण घेतला आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाचे प्रकार घेतले, त्याच्यानंतर चौकोनाचे प्रकार घेतले, त्याच्यानंतर हे वर्तुळ. म्हणजे या ठिकाणी जवळपास आपला अभ्यासक्रम पूर्ण संपत आलेला आहे.
बरोबर आहे. तर तुम्हाला जर प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर तर आपल्याकडे जे प्रश्नपत्रिकेचं पुस्तक आहे जीनियस मॅथ, ते प्रवीण बनकर सरांचं आहे. तर ते पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांना आपण काही त्याची म्हणजे किंमत कमी करून तुम्हाला आपण ते पुस्तक कमी किमतीमध्ये देण्याचा प्रयत्न करू. तर पाहिजे असेल तर मला मॅसेज करा, मी तुम्हाला ते पोस्टाने घरी पोहोचण्याची 220 रुपये काहीतरी त्याची किंमत आहे. त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी कमी जेवढं होईल तेवढं, कारण की पोस्टाने तुमच्या घरी पोहोचवायचं म्हणजे त्याला 30 रुपये 40 रुपये खर्च येते. तर तिथं आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सर तुमच्या शाळेचं नाव काय? माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राठोड तांडा. तुम्हाला एक विशेष सांगू, मी नोकरीला लागून 20 वर्ष होत आहे. आतापर्यंत मी 1ली ते 4थीच्याच वर्गाला शिकवलेलं आहे. माझी शाळा ही 4थीपर्यंतच आहे. मी 5वीच्या वर्गाला आणखी एकदाही शिकवलेलं नाही, पण मी नवोदयचे मग गणिताचे क्लास घेतो. आलं का लक्षात? चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. याच्यानंतरची 7 वाजताची जी आपली गणिताची तासिका आहे त्यामध्ये नफा तोटा हा घटक चालू आहे. चला तिथेही जॉईन व्हा, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल. मी माझ्या स्टेटसला त्या पुस्तकाचे फोटो ठेवतो, ती पहा. मागवायची असेल तर त्या पुस्तकावरती नंबर आहे, त्या नंबरवरती फोन करा आणि मागवा. चला या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.